गोंदिया जिल्ह्यातील आमगाव जवळ वाघ नदीवर असलेला सालेक्स आणि छत्तीसगडसह मध्य प्रदेश राज्याला जोडणारा हा पूल गेल्या अनेक दिवसापासून या पुलावर कंपन आणि हालण्याच्या घटना घडल्या होत्या आणि याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी हा पूल धोकादायक असल्याचं घोषित केलं होतं। परंतु या पुलावरनं जड आणि हलकी वाहनं सुरू होती। पावसाळ्याचे दिवस असल्यानं कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी प्रशासनानं वाहतूक बंद करण्यात आली आहे। ही बातमी दिनांक 11 जुलै 2025ला तो पूल कधी कोसळू शकतो, प्रशासनाला जाग कधी येणार या शीर्षकाखाली एनटीव्ही चॅनलनं ही बातमी दिली होती। या बातमीची दखल घेत आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम हे पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबई येथून सरळ आमगाव सालेक्सा मार्गावरील वाघ नदीवरील जीर्ण पुलाची पाहणी करता संबंधित अभियंत्यासोबत आले आणि या पुलाचं काम लवकरात लवकर सुरू करण्याचं आमदार संजय पुराम यांनी निर्देश दिले। काल NTTV या यूट्यूब चॅनलवर एक मला माहिती मिळाली की सालेकसाकडे जाणारा जो पूल आहे तो हालतो आहे आणि रहदाऱ्या मोठ्या जे जड वाहतूक आहेत ते थांबवाव्या, अन्यथा फार मोठी जीवितहानी होऊ शकते। अशा प्रकारचा मी न्यूज पाहिल्यानंतर आज आमगाव या ठिकाणी वाघ नदीच्या पुलावर मी जाऊन पाहणी केली। PWDचे अधिकारी सोबत घेऊन लवकरात लवकर त्या पुलाचं टेंडर प्रोसेस करून तात्काळ सुरू करावे अशा प्रकारचा आपण त्यांना सूचना केली। प्रतिनिधी राधाकिशन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।